व्हिडिओमध्ये बोलली होती की मी माझ्या गावी आली आहे आणि मला दर्शन करायचं होतं हरिहरेश्वरचं. तर आम्ही सगळे प्लॅन केला, इथून गाडी केली, मी, सपना, काका काकी आणि सगळी मुलं वगैरेंना घेऊन आम्ही निघालो आणि प्रवास खूप छान झाला. त्यानंतर आम्ही हरेश्वरच्या इथे पोचलो. इथे आगळ वगैरे सगळं असं विकलं जात होतं, जे कोकण टाईपचं सगळं जेवण जे असतं ते, परत प्रोडक्ट असे सगळे विकलं जात होते. पाय वगैरे धुतले, त्यानंतर ओटी घेण्यासाठी आलो तर एका ओटीमध्ये 2 नारळ आणि इतके सुंदर अशी फुलं होती ह्याच्यामध्ये. जास्वंदाचे तर खूप प्रकार होते. त्यानंतर आम्ही मागच्या ह्याच्यातून दर्शन करण्यासाठी निघालो. तर हरेश्वरचा हा परिसर इतका सुंदर असा वाटला, एकदम छान. या मंदिराला दक्षिण काशी हरेश्वर मंदिर असंही म्हणतात आणि महर्षी अगस्त्य ऋषींनी हे स्थापना केलेलं शिवजींचं मंदिर आहे आणि खूप प्राचीन आहे. अगस्त्य ऋषींच्या ह्या स्थानाचं दर्शन केल्याच्यानंतर गाभाऱ्यामध्ये येऊन शिव पार्वतींचा छान असं दर्शन घेतलं आणि इथे शिवलिंग जे आहे तिथे विष्णू भगवान आणि शिवजींचा एकत्र असा हा शिवलिंग आहे. मस्त वाटतं. त्यानंतर टेकडीवरून म्हणजे पूर्ण डोंगरामधून ही प्रदक्षिणा घालावी लागते आणि जो डोंगर चढून झाल्याच्यानंतर खाली उतरून अरबी समुद्र लागतो. इथून असं म्हणजे पाणी भरत येतो संध्याकाळ झाली की आणि त्यानंतर मग हे पूर्णपणे असं कोळसा घालून आपण प्रदक्षिणा घालू शकतो. आम्ही प्रदक्षिणा घालून आल्याच्यानंतर ह्या लोकांना गोला वगैरे खायचं होतं आणि खूप छान असं समुद्र वाटत होता, एकदम छान. त्यानंतर आम्ही इथे बीचमध्येच आलो थोडा वेळ रेती वगैरे बघायला, मुलांना सगळं दाखवायला आणलं आणि इथे देऊला तर खूप मजा वाटत होती. लहान मुलांना तर खूप छान वाटतं आणि इथे खूप मजा करून झाल्याच्या नंतर पाणी भरत आलेला म्हणून आम्ही घरी निघालो आणि दर्शन पण खूप छान झालं. त्यानंतर मग आम्हाला मसला मार्केटमध्ये यायचं होतं. काकींना मच्छी वगैरे घ्यायची होती आणि इथे फ्रेश मच्छी एकदम एकदम फ्रेश मच्छी मिळते आणि इथून सगळी मच्छी वगैरे घेतली. सगळं सामान घेऊन मग आम्ही निघालो आमच्या घरी आणि घरी आल्याच्यानंतर मग छान प्रवास करत घरी पोचलो. खूप छान होता दिवस. असा होता दिवस. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.